नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील प्रकरण 3 वर्तुळ अभ्यासत आहोत। त्यामधील आपण सराव संच 3.2 हे सोडवत आहोत। त्यातील 2 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न बघा काय आहे। त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी आणि अंतरस्पर्शी वर्तुळे काढा। आता यामध्ये बघा, त्यांनी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला 4 सेंटीमीटर सांगितली आणि लहान वर्तुळाची त्रिज्या किती सांगितली 2.8 सेंटीमीटर। मग आता आपल्याला आधी कसं करायचं आहे, तुम्हाला माहीतच आहे की वर्तुळ आपण कशी काढतो ती। की आता इथे काय करायचे, आधी मोठं एक वर्तुळ काढून घ्यायचं 4 सेंटीमीटर। त्यांनी इथे काय सांगितलेली आहे, या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या सांगितलेली आहे। मग इथे ते आपण कोनमापक आणि हे कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने हे 4 सेंटीमीटर अंतर जे आहे या कंपासमध्ये मोजून घ्यायचं आहे। हे दिसत असेल बघा तुम्हाला इथे मोजलेलं अंतर। आता काय करायचं आहे, ह्या केंद्रबिंदू घेऊन एक वर्तुळ काढून घ्यायचं 4 सेंटीमीटरचं। ते वर्तुळ काढून झाल्यानंतर इथे त्यांनी लहान वर्तुळाची जी त्रिज्या सांगितली ती किती सांगितली आपल्याला 2.8 सेंटीमीटर। मग तसंच आपण इथे काय करायचं आहे की 2.8 म्हटल्यावरती हे 2 झालं सेंटीमीटर आणि ही ह्या छोट्या छोट्या रेषा दिसतात बघा, मग त्याच्या पुढे मोजायच्या 8 1 2 3 4 5 ही काय आहे 5 इथे दाखवते मोठी, 6 7 8 मग ह्या 8 मग हे कोनमापकाने असं इथे मोजून घ्यायचं आपण। तुम्हाला हे माहीतच आहे की कसं मोजायचं, कोनमापक नाही सॉरी कंपासने, तुम्हाला हे माहीतच आहे की कसं मोजायचं असतं ते। मग त्याप्रमाणे हे मोजून घ्यायचं आणि काय करायचं आहे की ह्या मोठ्या वर्तुळावरतील एका बिंदूवरती हा कंपासचं टोक ठेवायचं आणि 2.8 हे जे सेंटीमीटरचे इथे माप आहे तिथे हा एक बिंदू आपण घ्यायचा। तो बिंदू घेतला की त्या बिंदूवरती मग हे कर्कटक कंपासचं माप कंपासचं टोक ठेवायचं आणि बरोबर या वर्तुळाला स्पर्श करेल असे एक दुसरं ह्या मापाचं वर्तुळ आपण काढून घ्यायचं। या पद्धतीने आपले हे 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ करून त्यांची आकृती काढून आपली झालेली आहे। मग त्यांना केंद्रबिंदूंना त्यांची नावं द्यायची। हा जो मधला पॉईंट आहे स्पर्श करणारा त्याचं नाव द्यायचं आणि किती सेंटीमीटरचे आहेत ते पण लिहायचे, त्याला महत्त्व असतं। आता इथे बघा, अंतरस्पर्शी वर्तुळ काढायचे आपल्याला। तर अंतरस्पर्शी वर्तुळ काढण्यासाठी माप तर त्यांनी दोन्ही सेमच दिलेली आहे, 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर, ती तशीच काढायची। मग त्यानंतर ती तशीच घ्यायची। मग आपण काय करायचं, 4 जसं मी तुम्हाला आत्ता बाह्यस्पर्शी वर्तुळाचं सांगितलं तसं 4 सेंटीमीटरचा एक वर्तुळ त्रिज्या असलेलं एक वर्तुळ काढून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, परत 2.8 सेंटीमीटर कंपासवरती माप मोजून घ्यायचं पट्टीच्या सहाय्याने आणि त्याच पद्धतीने की हा म्हणजे मोठं वर्तुळ आहे हे, ह्या वर्तुळाच्या एका बिंदूवरती ते जे कंपासचं टोक आहे ते ठेवायचं आणि पेन्सिलच्या याने इथे एक मार्क करून घ्यायचा, एक पॉईंट घ्यायचा आपल्याला आणि तो पॉईंट घेतल्यानंतर त्यावरती आपलं कंपासचं पुन्हा एकदा टोक ठेवायचं आणि हे आतल्या बाजूने असं एक वर्तुळ काढून घ्यायचं आणि त्याला नावं द्यायची। तर या पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। मला आशा आहे तुम्हाला हे शिकवलेलं लक्षात आलं असेल।